तुम्हा सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांचे आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे. श्रोते हो, आज आपण अशा विषयावरती बोलणार आहोत की ज्यामध्ये परिवर्तन आहे, ज्यामध्ये पुनर्स्थापना आहे, ज्यामध्ये पश्चाताप आहे. आणि म्हणूनच आजच्या मननासाठी जे वचन निवडलेलं आहे आणि जे शीर्षक आहे ते असं आहे, पश्चाताप आणि पुनर्स्थापन. पश्चाताप आणि पुनर्स्थापन. आणि याकरिता जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो आहे योएलाचे पुस्तक याचा 2रा अध्याय 12 ते 13 वचन. हे आम्हाला असं सांगतात, म्हणूनच परमेश्वर म्हणतो, माझ्याकडे सर्व अंतःकरणाने परत या, कारण तो कृपाळू व दयाळू आहे. परत एकदा मी तुम्हा प्रत्येकांच्या आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे. आपल्या सर्वांचा परिचयाचा एक अगदी छोटा कीटक आहे, ज्याकडे आपण बहुतेक वेळा दुर्लक्ष करतो, पण त्याच्यापासून आपण बरेच काही शिकू शकतो. आणि शिकू शकणाऱ्या गोष्टी आहेत. त्या कीटकाचे नाव आहे मुंगी. आहे ना थोडं आगळं वेगळं, अतिशय लहान, पण तिचे उदाहरण पवित्र शास्त्र सुद्धा देतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे श्रम. मुख्य कारण म्हणजे श्रम. आयुष्यभर ती कष्ट करते, चांगल्या गोष्टींची साठवणूक करते आणि प्रत्येक वेळेला प्राधान्य देते. प्रत्येक वेळेला प्राधान्य देते. ती दिवसभर बाहेर असती, पण सायंकाळी झाली की घराकडे परत येते, कारण तिला माहिती आहे की माझी एक नियोजित जागा आहे, एक नियोजित ठिकाण आहे. आणि आजचा संदेश असाच आहे, ज्याचे शीर्षक आहे पश्चाताप आणि पुनर्स्थापन. आज आपण ह्या विषयावरती बोलणार आहोत, कारण की नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. मग ह्या मुंगीचं उदाहरण का घेतलेलं आहे? कारण की ती आपल्या आयुष्यामध्ये श्रम करते काहीतरी नवीन साध्य करण्याच्यासाठी, परंतु तिच्या प्रयत्नांना अपयश मिळत नाही, यश मिळतं. ती आपल्या कार्यामध्ये कधीच कमतरता दाखवत नाही, म्हणून तिचं उदाहरण आज आपण घेतलेलं आहे. तर मग मनुष्य असून आपण आपल्या कमतरतेमध्ये का कमी पडावं? आम्ही देवाची लेकरं आहोत. देवाने आम्हाला त्याच्या स्वरूपाचं बनवलेलं आहे. अगदी जसा तो आहे तसाच आपण आहोत, तरी पण आपल्यामध्ये उणिवा आहे. त्या छोट्याशा कीटकामध्ये देखील उणिवा आहेत, परंतु त्या उणिवांना ती तिच्यावर हावी होऊ देत नाही. कधीकधी आपल्यावरती आपल्या उणिवा हावी होतात आणि आम्ही पाय उतार होतो. मग यासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो यथाचित आहे. परत एकदा मी तुम्हापुढे तो वाचून दाखवितो, जेणेकरून आम्हा प्रत्येकांना अधिक चांगल्या प्रकारे तो समजेल. योएलाचे पुस्तक याचा 2रा अध्याय 13 ते 13 वचन आणि 12व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, म्हणूनच परमेश्वर म्हणतो, माझ्याकडे सर्व अंतःकरणाने परत या, कारण तो कृपाळू व दयाळू आहे. ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आम्हाला कृपा पण हवी आहे आणि आम्हाला दया पण हवी आहे. या दोन्हीही एकाच ठिकाणी जेव्हा आम्हाला मिळतात ना, तर तेव्हा आमचं व्यक्तिमत्व बदलल्या जातात, तेव्हा आमचे जुने विचार आमचे बदलले जातात आणि नवीन विचारांना पावलं फुटतात, नवीन विचारांना नवीन मार्ग दिसतात. उधळा पुत्र चुकीच्या वाटेवरून प्रवास केल्यावर योग्य मार्गावर परत येतो. त्याला वाटलं की जग खूप चांगलं आहे, कारण की त्याला ते आकर्षित वाटलेलं होतं. त्याला प्रत्येक गोष्टींचं आकर्षण झालेलं होतं. चांगल्या गोष्टी त्याला त्या ठिकाणी दिसल्या त्याच्या दृष्टीच्या प्रमाणे, म्हणून तो वाहत गेला, त्या ओघामध्ये तो वाहला. परंतु जेव्हा त्याला त्या जगाचं खरं चित्र कळालं, तर तेव्हा त्याला ते जग नकोसं वाटलं आणि त्याने चुकीचा प्रवास केलेला होता. चुकीच्या वाटेवरून प्रवास केल्यावर योग्य मार्गावर तो परत येतो. त्याला म्हटलेलं आहे पश्चाताप. त्याला म्हटलेलं आहे पश्चाताप. वर्षभर आमच्या हातून कुठल्या ना कुठल्या तरी चुका घडतातच. आम्ही परिपूर्ण नाहीत, आम्ही अपूर्ण आहोत. म्हणूनच अपूर्णला पूर्णतेकडे नेण्यासाठी आम्हाला त्या दैवी सामर्थ्याची गरज आहे.
त्या प्रभू येशू ख्रिस्ताची गरज आहे. आणि तो म्हणतो आहे की युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्यासोबत सदोदित आहे. तो असताना मग आम्ही का डगमगावत. म्हणूनच पश्चातापाचा अर्थ काय होतो, खूप महत्त्वाचा आहे. पश्चातापाचा अर्थ काय होतो? पश्चाताप म्हणजे आपल्या चुकींचा स्वीकार करून मन आणि कृतीमध्ये बदल घडवून देवाकडे परत जाणे. हाच आहे खऱ्या पश्चातापाचा अर्थ. परत एकदा मी सांगतो, कारण की आम्ही विसरता कामा नये. पश्चाताप म्हणजे आपल्या चुकींचा स्वीकार करून मन आणि कृतीमध्ये बदल घडवून देवाकडे परत येणे. आमचा सरते शेवटी एकच आसरा आहे, आमचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे देव, प्रभू येशू ख्रिस्त. ह्या जगामध्ये तो आलात, त्याने आम्हाला शोधलं, आम्ही त्याला शोधलं नाहीत. आम्ही तर बहकून गेलेलो होतो, प्रत्येकाने आपापले मार्ग धरलेले होते. ह्या उधळ्या पुत्रासारखं आम्ही आपल्याच विश्वामध्ये आनंदित होतो. परंतु हा आनंद क्षणभराचा होता हे माहिती असून देखील आम्ही स्वतःला त्यामध्ये वाहून दिलं. म्हणून तो आम्हाला शोधण्यासाठी आला. त्याने 99 बाजूला सोडलेत आणि एकाला शोधण्यासाठी आलात. परंतु जेव्हा आम्हाला कळून येतात ना की हा आमचा मार्ग चुकीचा होता, आणि जेव्हा आम्ही परतीच्या मार्गावरती लागतो, म्हणजेच परत देवाला शोधण्यासाठी धावपळ करतो, कष्ट करतो, परत घराकडे धाव घेतो, त्याला म्हटलेलं आहे पश्चाताप. तुमच्या जीवनात देवाच्या कृपेची पुनर्स्थापना अनुभवण्यासाठी काय आवश्यक आहे? वाटतं का तुम्हाला की तुमच्या आयुष्यामध्ये देखील असल्या प्रकारचे प्रश्न उद्भवलेले आहेत? तर मग अनुभवण्यासाठी देवाच्या कृपा काय आवश्यक आहे? सर्वच आवश्यक असतात. सगळ्याच गोष्टी आमच्या आयुष्यामध्ये आवश्यक असतात. आणि म्हणूनच पश्चातापाची शक्ती काय आहे? जेव्हा आम्ही पश्चाताप करतो ना, तर त्याची शक्ती काय आहे? तर पहिलं आहे देवाचे आमंत्रण. योएल याचा 2 अध्याय 12 वचन, संपूर्ण अंतःकरणाने माझ्याकडे या, असं तो म्हणतो. आणि म्हणजेच काय की देवाकडे परत जाण्यासाठी कधीच उशीर होत नाही. वचन सांगतात, देवाचं आमंत्रण आहे आम्हा प्रत्येकांच्यासाठी. योएल याचा 2 अध्याय 12 वचन सांगतात आम्हाला, संपूर्ण अंतःकरणाने माझ्याकडे परत या. पुष्कळदा आमच्या मनामध्ये विचार येतो की देवाकडे परत जाण्यासाठी उशीर झाला आहे का? माझं आयुष्य तर आता 60 झालेलं आहे, 70 झालेलं आहे. आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये कुठल्याच गोष्टी चांगल्या झालेल्या नाही आहे. मी देवाच्या वचनापासून बहकलेलो होतो, दूर गेलेलो होतो. परंतु देवाकडे परत येण्यासाठी कधीच उशीर होत नाही. जेव्हा आम्हाला जाणीव होती ना, तर तेव्हाच आमच्या आयुष्यामध्ये पहाट होती. त्याच ठिकाणी रात्र संपतील आणि त्याच ठिकाणी काय होते, आम्हा प्रत्येकांच्यासाठी दिवस निघतो, नवीन उजाळ होती, नवीन पहाट होती. मग यासाठी दावीद काय म्हणतो? दाविदाचा पश्चाताप खूप महत्त्वाचा आहे. आमचं आयुष्य कितीही लहान असोत, कितीही मोठं असोत, हे म्हणून चालत शकत नाही की मी आता देवाकडे कसा वळूत, माझे पापे तर खूप झालेली आहेत. तर याच्यासाठी जिवंत उदाहरण पवित्र शास्त्रामध्ये देवाने आम्हा प्रत्येकांच्या समोर ठेवलेला आहे. तो म्हणजे दाविदाचा पश्चाताप. स्तोत्रसंहिता 51 जर आपण वाचलत ना, तर त्यामध्ये दाविदाने पाप स्वीकारून प्रामाणिक प्रार्थना केली, प्रामाणिक प्रार्थना केली. म्हणून स्तोत्र 51 जर आपण वाचलत ना, तर त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी आम्ही स्वतःला बसवावं की ह्यामध्ये माझे गुण आहेत का, ह्यामध्ये माझं पाप आहे का, ह्यामध्ये माझी कमतरता आहे का. आणि तसं जर आढळलं ना, तर तेव्हा तो काय म्हणतो की तू मला शोध, मला धू, म्हणजे मी स्वच्छ होईल. म्हणजेच काय की आपल्याला धुण्याची गरज आहे. आपल्यामध्ये मलिनता आहे, आपल्यामध्ये तो जुना स्वभाव अजून पण ठासून भरलेला आहे. तो सहजासहजी बाहेर निघत नाही, कारण की त्याला हे शरीर सोडणं आवडत नाही. ह्या शरीरावरती त्याने कब्जा मिळवलेला आहे. आणि म्हणून एकच उपाय आहे यावरती, तो म्हणजे पश्चाताप आणि देवाला शरण जाणं. दाविदाने पाप स्वीकारून प्रामाणिक प्रार्थना केली. तो काय म्हणतो?
विनंती करतो, तो मागतो देवाला, शुद्ध अंतःकरण निर्माण कर आणि मला नवा आत्मा दे. 2 गोष्टी तो मागतो, शुद्ध अंतःकरण आणि नवा आत्मा. ह्या जुन्या अंतःकरणाच्या द्वारे त्याचा आत्मा देखील मलिन झालेला होता. नजर तर झालेलीच होती, शरीराने तो देखील मलिन झालेला होता, परंतु त्याच्याचबरोबर तो आत्म्याने देखील मलिन झालेला होता. त्याचे विचार देखील वाईट झालेले होते, त्याची चालचलवणूक देखील वाईट झालेली होती. जेव्हा त्याला हे कळालं की देवाच्या सोबत राहून देखील माझ्यामध्ये अशी कमतरता आहे, तर ही खूप लाजिरवाणी आहे. संपूर्ण आयुष्यभर मी देवाच्या सोबत चाललेलो आहे, ख्रिस्ती नावाचं लेबल मी माझ्यावरती लावलेलं आहे, तरीही पण माझ्या घरामध्ये, माझ्या स्वतःमध्ये, माझ्या कुटुंबामध्ये काही अवगुण आहेत की जे मी बघून त्याच्याकडे डोळे झाक करतो. मग जेव्हा मी असं करतो ना, तर तेव्हा मी नुसताच माझी फसवणूक नाही करत, तर देवाची देखील फसवणूक करत आहे. त्याच्या पुढे मी नीतिमान कसा ठरवू शकतो? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आम्हा प्रत्येकांच्या पुढे. म्हणून ह्या नवीन वर्षामध्ये एक संकल्प करा, एक निर्धार करा, जर मी ख्रिस्तामध्ये आहे तर मी नवी उत्पत्ती आहे. हे जाहीर करा, लोकांना दाखवून द्या की मी खरा देवाचा अनुयायी आहे, देवाचा सेवक आहे, देवाची सेविका आहे, देवाचा मुलगा आहे, देवाची मुलगी आहे. कारण की जेव्हा आम्ही चुकीच्या मार्गावरती पाऊल टाकतो, तर तेव्हा शैतान हसतो. तो देवाकडे बघतो आणि म्हणतो, बघ तुझी लेकरं तुझं ऐकत नाहीत, ते माझं ऐकतात, ते माझं दिलेल्या नियमांचं पालन करतात. ही वेळ येऊ देऊ नका. या नवीन वर्षामध्ये नवीन संकल्प करा, स्वतःला मजबूत करा, स्वतःला दृढ करा. अशा कुठल्याच गोष्टी उघड केलेल्या नाहीत ज्या आम्हाला सांगून ठेवलेल्या नाहीत. देवाने सर्व काही आमच्या पुढे उघडं करून ठेवलेलं आहे. वचनाच्या द्वारे तो बोललेला आहे, दृष्टांतांच्या द्वारे तो बोललेला आहे, संदेष्टांच्या द्वारे, निसर्गाच्या द्वारे तो बोललेला आहे. आणि सरते शेवटी त्याच्या एकुलत्या एक पुत्राच्या द्वारे त्याने आमच्यासोबत संभाषण केलं आणि त्याने दाखवून दिलेलं आहे की सर्व काही शक्य आहे. सर्व काही शक्य आहे. फक्त आम्हाला ओळखण्याची गरज आहे, मी कोण आहे. जो मनापासून खेद व्यक्त करतो त्याला देव कधीच नाकारत नाही. पुष्कळदा आमच्यामध्ये नकारात्मक भावना तयार होती की खरोखर देव माझा स्वीकार करणार का? मी तर खूप पापी आहे, मी तर असे गुन्हे केलेले आहेत, मी तर इतका दुष्ट आहे, माझ्यामध्ये काहीच चांगलं वसत नाही, मग देव माझी क्षमा करेल का? जो मनापासून खेद व्यक्त करतोत ना, म्हणजेच काय की पश्चाताप करतोत, म्हणजेच काय की त्याला कोणाची तरी त्या वेळेस गरज असती जेव्हा तो एकटा असतो. जेव्हा तो एकटा असतोत ना, तर त्याचं मन खूप दुखावलेलं असतं, खूप खालावलेलं असतं. आणि त्यावेळेस जर देवाची साथ त्याला मिळाली, त्या व्यक्तीला, त्या पुरुषाला किंवा त्या स्त्रीला, तर तेव्हा त्याच्यामध्ये नवीन चैतन्य आणि उत्साह होतो. आणि अशा वेळेस देव त्याला कधीच नाकारत नाही. हे नकारात्मक विचार शैतानाचे आहेत. तो आम्हाला सांगतो की देव तुझ्या पापांची क्षमा करणार नाहीत, तुझे पाप लाखेसारखे आहेत, किरमिजी रंगासारखे आहेत. परंतु वचन आम्हाला सांगतो, वचनाच्या द्वारे परमेश्वर रोज आम्हा प्रत्येकांच्या सोबत बोलतो. तो म्हणतो की तुमचे पापे लाखेसारखी लाल जरी असली तरी बर्फासारखी शुभ्र करण्यासाठी मी सामर्थ्यवान आहे. किरमिजी रंगाचे असले तरी लोकरीसारखे पांढरे शुभ्र करण्यासाठी मी सामर्थ्यवान आहे. म्हणून आम्ही त्याच्याकडे जाण्यासाठी कधीच मागे पुढे पाहू नये. कधीच असा विचार करू नयेत की नाही आता वेळ निघून गेलेली असेल. वेळ कधीच निघून जात नाही. हे शैतान आम्हाला भुलवतो, देवाच्या वचनापासून, त्याच्या सानिध्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून पुनर्स्थापनेचे वचन काय आहे? तर योवेलाचा 2 अध्याय आणि 25 वचन खूप महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला गमावलेला काळ परत देईल. जे तुम्हाला वाटत ना की माझ्या आयुष्यातले दिवस हे खूप वाईटमध्ये गेलेले आहेत, निराशेमध्ये गेलेले आहेत आणि
अपेक्षाभंगामध्ये गेलेले आहेत, तर वचन सांगतात की मी तुम्हाला गमावलेला काळ परत देईल. केव्हा? जेव्हा आम्ही पश्चातापाने त्याच्या चरणाजवळ येऊ, जेव्हा आम्ही पश्चातापी हृदयाने त्याचा स्वीकार करू, हो प्रभू मी दुराचारी होतो, माझ्या आयुष्यामध्ये मी कुठलंच चांगलं गोष्ट केली नाहीत, जे पण होतं ते सर्व वाईट आणि चुकीचंच होतं, मला चांगलं करण्याची इच्छा होती पाऊल म्हणतो, परंतु ते माझ्या हातून घडत नाही. ज्या गोष्टींचा मी तिरस्कार करतो, ज्या गोष्टींचा मी घृणा करतो, त्या प्रत्येक गोष्टी माझ्या हातातून घडतात. मला वाटतं की मी साधू कर्म करावं, पण ते होत नाही. अरे रे रे, किती मी कष्टी मनुष्य, मला या मरणाधीन देहापासून कोण सोडवेल. रोमकरासपत्राचा 7वा अध्याय जर आपण वाचलात ना, तर अक्षरशः अंगावरती शहारा उभा राहतो. हीच वस्तुस्थिती आम्हा प्रत्येकांची आहे. गेल्या वर्षभरामध्ये आम्ही जे पण केलेलं आहे ते काहीच चांगलं नव्हतं, परंतु 2025 काहीतरी नवीन घेऊन येणार आहे आम्हा प्रत्येकांच्यासाठी. तो म्हणतो की मी गमावलेला काळ परत देईल, त्याच्यासाठी की देव आपल्याला हरवलेली शांतता, आनंद आणि संबंध परत मिळवून देईल. हे अभिवचन आहे त्याचं. काय देणार आहे तो? हरवलेली शांतता. आज घरामध्ये आमच्या तंटा चालू असतो, कुठल्या ना कुठल्या गोष्टींच्यावरून राग, मनस्ताप हा नेहमीच असतो. थोड्या थोड्या गोष्टीवरून आम्ही चिडचिड करतो, थोड्या थोड्या गोष्टीवरून आमचे मतभेद होतात. तिने हेच का केलं, त्याने हेच का बोललात, तिने अशीच का वागली, तो हाच का वागलात. ह्या छोट्या छोट्या क्षुल्लक कारणांवरून आमच्या घरातली शांतता भंग पावतीत. परंतु देव म्हणतो की मी आपल्याला हरवलेली शांतता, नुसता शांतता देणार नाही, तर आनंद आणि संबंध परत मिळवून देईल. म्हणजे जे संबंध देवाच्या सोबतचे तुमचे बिघडलेले होते, दुरावलेले होते तुमच्या हातातल्या कृत्यांच्यामुळं, ते परत मी जुळवून देईल. आणि म्हणूनच लूका शुभवर्तमान याचा 15वा अध्याय 11 ते 24 आम्हा प्रत्येकांना सांगतात, नाश झालेल्या जीवांचे पुनर्स्थापन. पुत्र परतला. पुत्र काय झाला? परतला. तो उधळा पुत्र होता. त्याला वाटलं की काहीच चांगलं नाही, त्याची शांतता भंग पावलेली होती, त्याचा आनंद नाहीसा झाला होता. बापासोबतचे आणि मुलासोबतचे त्याचे संपूर्ण संबंध बिघडलेले होते. ह्या तिन्ही गोष्टी ह्या उधळ्या पुत्राच्या द्वारे देवाने आम्हाला दाखवून दिलेल्या आहेत की मी तुम्हाला त्या परत मिळवून देईल. मिळाल्यात परत. जो उधळा पुत्र आधी चैनबाजीमध्ये स्वतः व्यस्त होतात, जेथे 1 रुपया खर्च करायचा होता तेथे तो 10 रुपये खर्च करायचा, ज्या ठिकाणी 100 रुपये द्यायचे त्या ठिकाणी तो 1000 रुपये द्यायचा. आपला मोठेपणा तो दाखवायचा आणि ह्या मोठेपणामध्ये तो किती खालच्या दर्जाला गेला हे त्यालाच कळालं नाही. परंतु जेव्हा त्याला समज आली तर तेव्हा त्याच्यामधून ही शांतता, हा आनंद आणि हा संबंध हा सर्व निघून गेलेला होता. मग त्याला वाटलं की मला परत जायचं आहे, पश्चातापाची गरज आहे. आणि जेव्हा त्याने पश्चाताप केलात ना, तर त्या सर्व गोष्टी त्याला मिळाल्यात. तारुण्याने चुकीचे निर्णय घेतलेल्या मुलाने जेव्हा परत येऊन पश्चाताप केला, तेव्हा वडिलांनी त्याचे स्वागत केले. बघा, ज्या दिवसापासून उधळा पुत्र घरातून बाहेर निघाला, ज्या रस्त्याने तो निघालेला होता दूरच्या प्रवासाला घर सोडून, पिता त्याच रस्त्यावरती, त्याच वाटेवरती, त्याच ठिकाणी रोज उभा राहायचा की आज माझा पुत्र परत येईल, उद्याला माझा पुत्र परत येईल. बापाने वाट बघण्याचं थांबवलं नाही. म्हणून देवाचं प्रेम आम्हा प्रत्येकांच्यासाठी अगाध आहे. देव आपल्या प्रत्येकांचे असेच स्वागत करतो, ज्या प्रकारे त्याने आपल्या पुत्राचं केलं. जसं त्याने बघितलं त्याचे कपडे डागाळलेले होते, फाटलेले होते, मळीन झालेले होते, डोक्याचे केस हे खूप वाढलेले होते. एकंदर त्याची परिस्थिती इतकी भयंकर होती की जे लोक त्याला बघत होते त्यांनी देखील ओळखलं नाही. होऊ शकतं की रस्त्याने चालत असताना पुष्कळ लोकांनी त्याला बघितलं असेल,
परंतु त्यांना ओळख पटली नाहीत की हा तोच आहे. ह्या सर्व गर्दींमध्ये फक्त आणि फक्त एका व्यक्तीने ओळखलं, तो म्हणजे बाप, त्याचा बाप, की हा माझा मुलगा आहे. त्याने जवळ आल्याच्या नंतर ओळखलं नाही, त्याने दुरूनच ओळखलं. जेव्हा दूर होता, जेव्हा लांब होता, तेव्हाच त्याने ओळखलं की हा माझा पुत्र परत आलेला आहे. त्याला जाऊन त्याने आलिंगन दिलं. त्याने हे बघितलं नाहीत की त्याच्या शरीरामधून दुर्गंधी येत आहेत, त्याचे कपडे माखलेले आहेत, केस विस्कळीत झालेले आहेत, त्याचा नाक नक्षा पूर्ण बदलून गेलेला आहे, चेहरा मोहरा पूर्ण बदलून गेलेला आहे, हा त्याने विचार केला नाही. त्याने म्हटलेलं होतं की हा माझा हरवलेला मुलगा परत आलेला आहे, परत आलेला आहे. आज ह्या नवीन वर्षामध्ये परमेश्वर तुम्हाला तसंच आलिंगन देण्यासाठी तयार आहे, तसंच स्वागत करण्यासाठी तयार आहे. म्हणून आपले व्यवहार्य पावले कसे असायला पाहिजेत? प्रार्थनेत देवाच्या क्षमेला स्वीकारा. प्रार्थना करा, देवाच्या क्षमेला स्वीकारा. आपल्या चुका दुरुस्त करण्यासाठी आणि नवीन मार्गावर चालण्यासाठी पावले उचला. नवीन मार्गावर चालण्यासाठी पावले उचला. आपल्या चुका दुरुस्त करण्याच्यासाठी स्वतःला तयार करा. दुसरं तिसरं त्याला कोणीच नव्हतं सांगणारं, त्याने स्वतःलाच तयार केलं त्या उधळ्या पुत्राने की मी जातो माझ्या पित्याच्या घरी, कारण की जे जीवन माझं आहे हे खूप वाईट झालेलं आहे. याला कुठेतरी प्रतिबंध हवा, कुठेतरी विराम हवा. माझं ते आयुष्य खूप चांगलं होतं जेव्हा मी पित्याच्या घरात होतो. म्हणून ह्या जुन्या वर्षामध्ये कितीही आम्ही चुका केलेल्या असतील, कितीही पापं केलेली असतील, कितीही अनितीचे कार्य केलेले असतील, पण तरीही या नवीन वर्षामध्ये देव आम्हा प्रत्येकांच्या सोबत आहे. तो म्हणतो की मी युगाच्या समाप्तीपर्यंत तुमच्या सोबत सदोदित आहे. जखम स्वच्छ केल्याशिवाय ती बरी होत नाही. जखम तशीच राहिली तर ती चिघळते, तिला स्वच्छ केल्यावरच ती बरी होती. म्हणून तुमची पापे मी पदरी घेण्यास तयार आहे. या, तुम्ही माझ्याकडे यात. यशाया याचा 1 अध्याय आणि 18 वचन आम्हाला काय सांगतं? तुमची पापे जरी लाखेसारखे लाल असेल तरी ती बर्फासारखे शुभ्र होतील. तुम्ही आयुष्यात कितीही चुका केल्यात याचा अर्थ नाहीत की आम्ही आयुष्यभर चुका कराव्यात. कुठे ना कुठेतरी त्या चुकांना विराम द्यावा, ही देवाची इच्छा आहे. आणि जेव्हा आम्हाला पश्चाताप वाटतो, जेव्हा आमच्यामध्ये खरा पश्चाताप घडतो त्या उधळ्या पुत्राच्या सारखा, तर आमच्या सर्व चुकांवर तो पांघरून घालतो. आमेन. तुमच्या जीवनात कोणत्या क्षेत्रात देवाकडे परतण्याची आवश्यकता आहे? पुष्कळसे क्षेत्र आहेत की ज्यामध्ये आम्हाला बदल घडून आणण्याची इच्छा आहे, बदलण्याची इच्छा आहे. ते कुठले आहेत? वैयक्तिक आहेत. प्रत्येकांच्या वैयक्तिक समस्या आहेत, वैयक्तिक उदाहरणं आहेत. त्या सर्व तुम्ही समर्पित करा देवाच्या समोर आणि बघा, तो तुम्हाला क्षमा केल्याशिवाय राहणार नाही. तो तुमच्या आयुष्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. त्याला तुमच्या आयुष्यामध्ये येऊन नवीन बदल घडून आणण्यासाठी परवानगी द्या. तो जबरदस्ती करत नाही. त्याने आम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. हा व्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग आम्ही भलत्याच कारणासाठी लावतो, जगाच्या कारणासाठी. जगामध्ये धावतो, जगातल्या गोष्टी आम्हाला आकर्षक वाटतात, जगाचे मार्ग आम्हाला चांगले वाटतात, परंतु त्याचा शेवट कुठे होतो हेच आपल्याला कळत नाही. परंतु जो अरुंद मार्ग आहे तो देवाकडे जातो. जरी त्याची वाट कठीण असली तरी पण त्याचा शेवट अगदी गोड होतो. म्हणून या नवीन वर्षामध्ये स्वतःला तयार करा, शरीराने आणि मनाने सुद्धा, की मला देवाच्या पावलावर पाऊल टाकून चालायचं आहे, देवाच्या वचनात राहायचं आहे, देवाच्या लोकांच्या सोबत राहायचं आहे, देवाच्या मंडळीच्या सोबत राहायचं आहे. चर्चमध्ये माझी सहभागिता व्हावीची वाटत आहे, मंडळीमध्ये माझा सहभाग व्हावा असा वाटत आहे. असं जर वाटत आहे ना, तर हीच योग्य वेळ आहे. पश्चाताप करा आणि प्रायश्चित करा. झालेल्या चुकांवरती विराम द्या.
त्यांना परत परत तुम्ही उजाळू नका, परत परत त्याची आठवण करू नका, कारण की देव त्या गोष्टी कधीच आठवत नाही ज्या गोष्टींचा पश्चाताप तुम्ही करतात. तो त्या तेथेच सोडून देतो. परंतु हा शैतान आहे ना, हा वारंवार आम्हाला चेतवत राहतो. तो म्हणतो की नाही, देव तुम्हाला क्षमा कधीच करणार नाही. एदेन बागेमध्ये पण असंच म्हटलं की खरोखरच तुम्ही मरणार नाही. देव काहीतरी वेगळंच सांगत आहे, तुम्ही देवासमान व्हाल. म्हणजेच उलट गोष्ट तो आम्हा प्रत्येकांना सांगतो आणि देवाच्या वचनापासून, देवाच्या सानिध्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतो. खरा पश्चाताप आत्म्याला परमेश्वराच्या उपस्थितीत शांततेचा आनंद देतो. खरा पश्चाताप आत्म्याला परमेश्वराची उपस्थिती देतो आणि परमेश्वराच्या उपस्थितीत शांततेचा आनंद देतो. खरा पश्चाताप आपल्याला दिसून येतो की नाही, खरा पश्चाताप जेव्हा केलात ना, तर तेव्हा त्या पुत्राने त्याच्या पित्याला बघितलं. त्याच प्रकारे जेव्हा आम्ही खरा पश्चाताप करतो तर परमेश्वराच्या पुढे आपण उभे राहतो. पापाचा परिणाम संपूर्ण मानवजातीवर झालात आणि त्याचा फायदा शैतान घेतो. त्याने जगात मोठे गुन्हे घडून आणलेत. राग, मोह, हेवा, मत्सर आणि अशा अनेक गोष्टी जगात आणल्या आणि या कारणामुळे मानव देवापासून दूर झाला आणि दूर होत गेला आणि पापाच्या अधीन झाला. पण देवाची कृपा आणि प्रेम यापासून तो दूर गेला नाहीत. आपण कधीही त्याच्या प्रेमापासून आणि त्याच्या कृपेपासून दूर गेलेलो नाहीत. त्या प्रत्येकांच्यासाठी देवाने आपला एकुलता एक पुत्र दिलात, ह्यासाठी की या जगात पाठविला तो अशासाठी की प्रत्येकांना जीवनाचा मार्ग मिळावा, प्रत्येकांना सत्य समजावेत आणि प्रत्येकांना ख्रिस्तामध्ये जीवन मिळावे. ही देवाची इच्छा आहे. मग तुमची इच्छा काय आहे? देवाची इच्छा तुम्हाला नवीन जीवन देण्याची आहे. याला दुजोरा तुम्ही कुठला देतात? याला तुम्ही सहमत आहात का? जर सहमत आहात तर माझ्यासोबत प्रार्थना करा. पवित्र प्रभू, आज आम्ही तुझ्या चरणाजवळ लीन आणि नम्र होऊन आलेलो आहोत. पश्चातापी अंतःकरणाने तुझ्यासमोर आम्ही गुडघे टेकलेले आहेत. परमेश्वर बापा, ये आम्हा प्रत्येकांचा स्वीकार कर, आमच्या पापांची क्षमा कर. आम्ही पाप कबुली करत आहोत आणि प्रभू, ह्या नवीन वर्षामध्ये जे संकल्प तुझे आहेत ते आमच्या आयुष्यामध्ये रुजू होऊ देत. माझ्यामधून लोकांना ख्रिस्ती स्वभाव दिसावात, म्हणजेच ख्रिस्त दिसावत असं तू घडून आण. पुढील वेळ तुझ्या हातात सोपवून ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केलीत म्हणून तो ऐक. आमेन.